फ्रेंड्स, वी आर लर्निंग हाऊ टू आन्सर WH क्वेश्चन्स. प्रश्नार्थक शब्दांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर कसे द्यायचे हे आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. इंग्रजीमध्ये असं म्हणतात, नो क्वेश्चन्स नो इंग्लिश. जर तुम्हाला इंग्रजीमध्ये प्रश्न तयार करता आले नाही तर तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही. इन द सेम वे, इफ यू डोंट नो हाऊ टू आन्सर WH क्वेश्चन्स देन यू कॅन नॉट स्पीक इंग्लिश. जर तुम्हाला प्रश्नार्थक शब्दांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देता आले नाही तर तुम्हाला इंग्रजी बोलता येणार नाही. हे व्हाय डू कम टू क्लास, व्हाय डू टेक अ बाथ, आंघोळ का बरं करतो, हाऊ लॉंग डू यू स्टडी, हाऊ फार डू आय स्टँड फ्रॉम यू. अशा प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देता येतात का? चटकन देता आले पाहिजे. मग जेव्हा आपण एखादी भाषा बोलत असतो, समजा आपल्याला इंग्रजी भाषा बोलायची आहे आणि समोरच्याने आपल्याला काही जर प्रश्न जर विचारले, त्यांचे उत्तर आपल्याला चटकन देता आले पाहिजे. आपण विचार करत बसायचं नाही, चटकन आपल्याला ते उत्तर छोट्या वाक्यामध्ये द्या, मोठ्या वाक्यामध्ये द्या. म्हणूनच इंग्रजीमध्ये असं म्हणलं जातं, प्रश्न जे दोन प्रकारचे असतात, व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. जे व्हर्बल क्वेश्चन्स असतात त्यांचे उत्तर आपण यस नो ने देऊ शकतो, परंतु जे WH क्वेश्चन्स असतात त्यांचे उत्तर आपल्याला प्रश्नार्थक शब्दाप्रमाणेच द्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल, मी जर तुला विचारलं व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे, तू असं मला म्हणणार नाही, सर मी संगमनेरमध्ये राहते, आय लिव्ह इन संगमनेर. मग जसा प्रश्नार्थक शब्द आहे तसेच तुम्हाला उत्तर द्यावे लागतात. मग सर्वांना माहितीच आहे व्हॉट, व्हेन, व्हाय, वेअर, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ फार, हाऊ लॉंग. परंतु या टॉपिकमध्ये चटकन उत्तर द्यायला शिकायचं आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर किंवा हा टॉपिक बघितल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रश्नार्थक शब्दाचं उत्तर चटकन देता येणार आहे. हाऊ ऑफन डू यू व्हिजिट टू शिर्डी टेम्पल, चटकन उत्तर द्यायचं आहे. हाऊ मच वॉटर इज देअर, तेथे किती पाणी आहे, मग उत्तर कसं द्यायचं. सगळे प्रश्नार्थक शब्द आपण ह्या टॉपिकमध्ये शिकणार आहे. बघा, पहिला प्रश्नार्थक शब्द काय आहे? व्हॉट. व्हॉट म्हणजे काय? मग व्हॉटने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय असतं? चौकशी असतं. काय करतो रे? काय करतो? चौकशी करतो. काय नाव तुझं? तुझं नाव काय? चौकशी. काय करतो रे तिथं? काय करतो? चौकशी. काय करतात? चौकशी. मग व्हॉटने विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर काय असतं? चौकशी असतं. परंतु चौकशी ही व्हॅरी होऊ शकते. तुम्ही जर मला विचारलं, सर तुमचं नाव काय आहे, मी सांगणार आहे राहुल सर. व्हॉट इज युअर फादर, तुझे वडील काय आहे? टीचर. अ टीचर म्हणजे काय आहे? शिक्षक आहे. ही काय आहे? चौकशी आहे. मागाशी ती काय बोलत होती रे तुला? काय बोलत होती? चौकशी. म्हणजे मी काय करतोय? चौकशी. काय लिहितो रे तिथं? काय लिहितो? चौकशी. म्हणजे व्हॉटने विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर काय असतं? चौकशी असतं. इन द सेम, काय खातो रे? काय खातो? आंबा खातो. बघा, उत्तर काय असतात? व्हॅरी होतात. परंतु व्हेन म्हणजे काय? व्हेन म्हणजे केव्हा. व्हेनने विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर काय असतं? काळ किंवा वेळ. तुझा जन्म केव्हा झाला? व्हेन डज युअर बर्थडे फॉल, तुझा वाढदिवस केव्हा असतो? कॅन यू टेल मी? येस, कॅन यू टेल मी? व्हेन डज युअर बर्थडे फॉल, प्लीज टेल मी. बघा, 11th मे हे उत्तर बरोबर आहे का? नाही, चुकीचं आहे. येस, प्लीज बी सीटेड. मग तिने 11th मे म्हणायला पाहिजे का ऑन 11th मे म्हणायला पाहिजे? तुझा जन्म केव्हा झाला? सोमवार का सोमवारी? सोमवार का सोमवारी. आपण मराठीमध्ये काय म्हणतो? सोमवार का सोमवारी? मग सोमवारी बोलतो. तुझा वाढदिवस केव्हा असतो? 17 जानेवारी का 17 जानेवारीला? 17 जानेवारीला. मराठीमध्ये देखील आपण असंच बोलतो ना. बघा, तुझा जन्म केव्हा झाला? सकाळी झाला, दुपारी झाला, दुपारी झाला, रात्री झाला, अमावस्याला झाला, पौर्णिमेला झाला. मग अमावस्या, पौर्णिमा, सकाळ, दुपार, महिना, वर्ष, साल हे काय आहे? काळ किंवा वेळ. केव्हा आले? सर आत्ता चालू. केव्हा उठतो? सकाळी उठतो. तो केव्हा गेला? कालच गेला. त्याचं रामनाम सत्य केव्हा झालं? कालच झालं, परवा झालं. म्हणजे व्हेनने विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर काय असतं? काळ किंवा वेळ. केव्हा गेला तो? कालच गेला, येस्टरडे. बघा, केव्हा आले तुम्ही? सर जस्ट, आम्ही आत्ता चालू, नुकतंच चालू. लग्न केव्हा आहे? टुमारो. मग टुमारो काय आहे? काळ किंवा वेळ. डिलिव्हरी केव्हा आहे रे पेशंटची? पुढच्या महिन्यामध्ये आहे. नेक्स्ट मंथ काय आहे? काळ किंवा वेळ. बारसं केव्हा आहे? परवा आहे. मग परवा काय आहे? डे आफ्टर टुमारो. परवा काय आहे? काळ किंवा वेळ. तो केव्हा गेला? मागच्या महिन्यात गेला. मग मागच्या महिन्यात काय आहे? काळ किंवा वेळ. मग काळ किंवा वेळ कशी असते? बघा, जस्ट, नाऊ, डे आफ्टर टुमारो, टुमारो, लास्ट मंथ. मग जसा तुम्ही प्रश्न विचारणार आहे त्या काळामध्ये तुम्हाला उत्तर द्यावं लागतं, पण ते काळात आणि वेळेत द्यावं लागतं. पण या ठिकाणी बघा, मी एक प्रश्नार्थक शब्द दिलेला आहे, ॲट व्हॉट टाइम. आता प्रश्नार्थक शब्द वेगवेगळे असू शकतात. हे प्रायमरी WH वर्ड्स आहे. जसं व्हॉट काय आहे? एक प्रायमरी WH वर्ड आहे. व्हॉट फॉर, व्हॉट एल्स, ॲट व्हॉट टाइम हे सेकंडरी WH क्वेश्चन्स आहे. हे आपण नंतर शिकणार आहे. परंतु जे प्रायमरी वर्ड्स आहे, मी जर तुम्हाला विचारलं ॲट व्हॉट टाइम म्हणजे किती वाजता, ॲट व्हॉट टाइम डू यू गेट अप, मग तुम्हाला बरोबर वेळच सांगायची आहे. ॲट 7 AM. मग ॲट बोलायचं आहे ॲट 7 AM. सोपं आहे. ॲट 6 AM, ॲट 6 PM. ॲट व्हॉट टाइम डू यू गो टू बेड,
तुम्ही रात्री केव्हा झोपतात म्हणजे किती वाजता झोपतात, तर तुम्हाला या ठिकाणी ॲट बोलायचं आहे आणि वेळच द्यायची आहे. पण व्हेनच्या प्रश्नाचं उत्तर काय असतं, काळ किंवा वेळ. त्याचबरोबर व्हेअरच्या प्रश्नाचं उत्तर काय असतं, व्हेअर म्हणजे कोठे. कोठे बसतो रे, बेंचमध्ये बसतो, बेंचवर बसतो. कुठे जातो, शाळेत जातो. कुठे पाहतो, माझ्याकडे पाहतो, तिच्याकडे पाहतो, त्याच्याकडे पाहतो. मग मी काय आहे, ती काय आहे, तो काय आहे, काय आहे, एक स्थळ आहे, ठिकाण आहे, जागा आहे. मग व्हेअरने जर तुम्हाला एखाद्याने प्रश्न जर विचारला त्याचं उत्तर ठिकाण, स्थळ किंवा जागा. पण मी जर तुम्हाला विचारलं तुम्ही कोठे राहतात, कॅन यू टेल मी, तू कुठे राहतो, मराठीमध्ये उत्तर दे. येस, तू कुठे राहतो, संगमनेर. संगमनेर. आता संगमनेर का संगमनेर मध्ये, संगमनेर मध्ये. तू कुठे बसतो, बेंच का बेंच मध्ये का बेंचवर, बेंचवर. आपण असं उत्तर देतो का, बेंच संगमनेर, नाही. कुठे बघतो, मी का माझ्याकडे, ती का तिच्याकडे, तिच्याकडे. मग जर मी तुम्हाला इंग्रजीमध्ये असा प्रश्न जर विचारला, व्हेअर डू यू गो, तुम्ही कुठे जातात, टू स्कूल. व्हेअर डू यू लिव्ह, पुणे का इन पुणे, इन पुणे. कुठे बसलेत, इन द चेअर किंवा ऑन द चेअर, दोन्ही चालेल. बघा, इन द चेअर. मग इन, ऑन, अपॉन, ॲट, बिटवीन, अमॉंग हे काय आहे, प्रिपोजिशन्स आहेत. कुठे झोपला, झाडाखाली झोपला. झाड का झाडाखाली, अंडर अ ट्री. मग या ठिकाणी बघा, अंडर अ ट्री. मग अंडर अ ट्री ही काय आहे, एक जागा आहे. मग प्रेपोजिशन्स कोणते आहे, स्थळदर्शक प्रेपोजिशन्स. कुठे जातात, टू द क्लास, क्लासला जातात. आय एम गोइंग टुवर्ड्स हिम, मी त्याच्याकडे जात आहे. आय एम गोइंग टू हिम. यू आर लुकिंग ॲट मी, कोणाकडे बघत आहात, माझ्याकडे बघत आहात. कुठे बघतोय, ॲट हर, तिच्याकडे. मग ॲट काय आहे, एक प्रकारचं प्रेपोजिशन आहे. कुठे बसला, दोघांच्या मध्ये बसला. हा राम आहे, हा श्याम आहे. तुझं नाव काय आहे, नील. हा राम आहे, हा श्याम आहे आणि हा नील आहे. आता मला सांगा, नील कुठे बसतो, बिटवीन राम अँड श्याम. मग जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, व्हेअर डज नील सिट, तर तुम्ही काय सांगणार आहे, बिटवीन राम अँड श्याम. मग बिटवीन काय आहे, प्रेपोजिशन आहे. मग इन, ऑन, अपॉन, ॲट, बिटवीन, अमॉंग हे काय आहेत, प्रेपोजिशन्स आहेत. म्हणूनच इंग्रजीमध्ये जर तुम्हाला कोणी व्हेअरने प्रश्न जर विचारला तर तुम्हाला स्थळ सांगायचं आहे, ठिकाण सांगायचं आहे, जागा सांगायची आहे. मग व्हेअरच्या प्रश्नाचं उत्तर काय असतं, ठिकाण किंवा स्थळ. आणि जर तुम्हाला परीक्षेमध्ये व्हेअरचा प्रश्न आला तर पॅसेजमध्ये काय शोधायचं, स्थळ. कोणतं स्थळ, ते स्थळ नाही, कोणतं स्थळ, हे स्थळ. हे स्थळ कोणतं, ठिकाण किंवा जागा. मी कुठे लिहितो, मी कुठे लिहितो, बोर्ड का बोर्डवर, बोर्डवर. ती कुठे लिहिते, इन हर नोटबुक. मग इन काय आहे, प्रेपोजिशन आहे. इनच्या पुढे तुम्ही ती जागा देऊ शकता. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा व्हेअरच्या प्रश्नामध्ये. मग व्हेअरच्या प्रश्नाचं उत्तर ठिकाण किंवा स्थळ असतं, पण असे उत्तर देताना प्रेपोजिशन्स लक्षात ठेवावे लागतात. इन द सेम वे, हु म्हणजे कोण, हुचा अर्थ कोण. मग हुचं उत्तर तुम्ही कसं देणार. आता जर मी तुम्हाला विचारलं, हु इज नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी कोण आहे, दी प्राईम मिनिस्टर. मग दी प्राईम मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर काय आहे, पद आहे, हुद्दा आहे, इजंट इट, येस ऑर नो. आणि मी जर विचारलं, हु इज आवर प्राईम मिनिस्टर, उत्तर काय येणार आहे, मिस्टर नरेंद्र मोदी. आता या ठिकाणी लिहायला जागा नाही, बघा, मिस्टर नरेंद्र मोदी. मग हु इज मोदी, दी प्राईम मिनिस्टर. हु इज द प्राईम मिनिस्टर, मिस्टर नरेंद्र मोदी. मग हुच्या प्रश्नाचं उत्तर व्यक्तीचं किंवा पदाचं नाव असतं किंवा हुद्द्याचं नाव असतं. हु इज राहुल सर, अ टीचर. हु इज राहुल सर, अ टीचर. मग अ टीचर काय आहे, एक पद आहे. आणि हु इज युअर टीचर, राहुल सर. मग राहुल सर काय आहे, नाव आहे. लक्षात आलं. मग हुने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर व्यक्तीचं किंवा हुद्द्याचं नाव असतं. इन द सेम वे, हुम म्हणजे काय, हुम म्हणजे कोणाला, कोणाली, कोणाली. मला सांगा, हुमने जर प्रश्न विचारला तुम्ही उत्तर कसं देणार, हुम आर यू गिविंग, तू कोणाला देत आहे. मग उत्तर कसे देणार, टू हर, टू राधा. बरोबर ना. हुमचा अर्थ माहित नाही तुम्हाला, येस ऑर नो. हुमचा अर्थ काय, कोणाला देत आहे, मला, तुम्ही, त्याला, असं देणार. हा, मग मी जर तुम्हाला हुमने प्रश्न विचारला, हुम आर यू गिविंग, मग त्याचं उत्तर काय, हुम आर यू टॉकिंग अबाउट, तुम्ही कोणाविषयी बोलत आहात. मग हुमने विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर एखादं नाव असतं. हुम आर यू गिविंग, तुम्ही कोणाला देत आहे, टू हिम, टू हर, टू राधा, टू राम, टू श्याम. मग हुमने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय असतं, एखादं नाव असतं. इन द सेम वे, हुम म्हणजे कोणाला, विथ हुम म्हणजे कोणाबरोबर, आणि टू हुम म्हणजे काय, कोणाला. मग हुम म्हणजे कोणाला आणि टू हुम देखील कोणाला. विथ हुम म्हणजे कोणाबरोबर. आता जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, विथ हुम डू यू गो टू स्कूल, तुम्ही कोणाबरोबर शाळेत जाता, उत्तर काय येणार, राम का विथ राम,
विथ राम. मग या ठिकाणी तुम्हाला विथ घ्यायचंच आहे, विथ राम, विथच्या पुढं नाव. परंतु माझ्या बरोबर बोलायचं असेल, तिच्या बरोबर बोलायचं असेल तर विथ मी, विथ हर. मग ह्या विथच्या नंतर तुम्हाला काय घ्यायचे आहे, द्वितीय घ्यायची आहे. विथ हिम, विथ हर, विथ देम. लक्षात येते का? त्याचबरोबर टू हुम आर यू गिव्हिंग, तू कोणाला देत आहे, तू कोणाला देत आहे. उत्तर काय येणार आहे, टू हर, टू मी, टू देम. मग या ठिकाणी कोणाला देत आहे, टू राम. परंतु तुला असं म्हणायचं आहे तिला देत आहे, तर मग उत्तर कसं येणार, टू हर. मग टूच्या पुढे हर काय आहे, द्वितीय आहे. मग हुमने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर एखादं नाव असतं, परंतु ते द्वितीय देखील असू शकतं. विथ हुम जर असेल तर विथ घेऊन तुम्हाला पुढे नाव घ्यायचं आहे. जर प्रॉपर नाउन असेल तर ते तसंच घ्या. आणि जर तुम्हाला असं बोलायचं असेल मला देत आहे, त्यांना देत आहे, तर द्वितीय घ्या. जसं आईची द्वितीय मी, हिची द्वितीय हिम, शीची द्वितीय हर. आर यू गेटिंग माय पॉइंट? यस ऑर नो? इन द सेम वे टू हुम ने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर टू ने द्यायचं. फक्त टूच्या पुढे काय करायचं, नाव द्यायचं. हे टू हुम आर यू बीटिंग, तू कोणाला मारत आहे. टू हुम आर यू गिव्हिंग, टू हुम आर यू टेलिंग, तू कोणाला सांगत आहे. आता याच्यामध्ये असं पण एक प्रश्न आहे, हु आर यू टॉकिंग अबाउट, तो प्रकार आपण नंतर बघणार आहे. मग टू हुम म्हणजे कोणाला, विथ हुम म्हणजे कोणाबरोबर. इन द सेम वे बाय हुम, याचा अर्थ काय, बाय हुम म्हणजे कोणाकडून. कविता लिहिलेली असते आणि खाली एक प्रश्न असतो, बाय हुम इज द पोएम रिटन, ही कविता कोणाकडनं लिहिली गेलेली आहे. मग उत्तर काय येतं, बाय. बायच्या पुढे काय येतं, नाव येतं. माझ्याकडनं, त्याच्याकडनं, तिच्याकडनं. बायच्या पुढं पण नेहमी काय असते, द्वितीय असते. आणि जर एखादं नाव असतं, बाय राहुल सर, बाय राहुल सर. बाय हुम इज द कार ड्रिवन, याचा अर्थ ही कार कोणाकडनं चालवली गेलेली आहे. बाय देम, बाय हिम, बाय रोहित, बाय नील म्हणजे नीलकडनं, बाय रोहित, रोहितकडनं. किती सोपे बघा. विथने जर तुम्हाला प्रश्न विचारला, विथ हुमने, तर विथ म्हणा, पुढं नाव घ्या. टू ने असेल तर टू घ्या, पुढं नाव घ्या. बाय हुमने असेल तर बाय घ्या, पुढे काय घ्या, नाव घ्या. आणि जर तुम्हाला असं बोलायचं असेल माझ्याकडनं, त्याच्याकडनं, तिच्याकडनं, तर बाय मी, बाय हर, बाय देम असं बोलायचं. बरोबर? आता बघा मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. ए हु इज युअर फादर, तुमचे वडील कोण आहे, काय घ्यायचं, नाव घ्यायचं. हु इज युअर प्रिन्सिपल, तुमचे प्रिन्सिपल कोण आहे, नाव घ्या. आणि जर त्या प्रिन्सिपलचं नाव असेल हु इज शिंदे सर, तर प्रिन्सिपल, तर उत्तर काय येईल, प्रिन्सिपल. इन द सेम वे हुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असतं, एखादं नावच असतं, पण ते नाव कसं कसं द्वितीय विभक्तीत असतं हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे कोणता, व्हाय. व्हाय म्हणजे का. आता व्हायने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय असतं, कारण असतं. मी जर चटकन तुम्हाला विचारलं, व्हाय डू कम टू क्लास, व्हाय डू स्टडी, व्हाय डू लुकिंग ॲट मी, व्हाय डू टेक बाथ, व्हाय डू थिंकिंग, व्हाय आर यू लाफिंग, तू हसत का बरं आहे, यांचे उत्तर तुम्हाला चटकन देता आले पाहिजे. मग काही कॉमन उत्तर लक्षात घ्या. जर व्हायने विचारलेला प्रश्न असेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला चटकन द्यायचं असेल तर प्रथम म्हणायचं बिकॉजचा अर्थ कारण. बिकॉज आय लाईक इट, विचार नाही करायचा. बिकॉज आय लाईक इट, बिकॉज ही लाईक्स इट, बिकॉज शी लाईक्स इट, कारण मला आवडतं, कारण त्याला आवडतं, कारण तिला आवडतं. बिकॉज इट इज नेसेसरी, पण बिकॉज म्हणा. बिकॉज इट इज नेसेसरी, कारण हे आवश्यक आहे. बिकॉज इट इज माय हॉबी, कारण हा माझा छंद आहे. बिकॉज इट इज हर हॉबी, कारण तो तिचा छंद आहे. बिकॉज इट इज हिज हॉबी, बिकॉज इट इज हर हॉबी. चटकन बोलून टाकायचं. का बरं, कारण मला आवडतं. ए का बरं, कारण हे आवश्यक आहे. का बरं असते, कारण मला आवडतं. का बरं क्रिकेट खेळतो, कारण मला आवडतं. का बरं क्लासला येतात, कारण मला आवडतं. ती का बरं क्लासला येते, कारण तिला आवडतं. बिनधास्त सांगून टाकायचं, थांबायचं नाही. अजून एक उत्तर तुम्ही देऊ शकता, टू लर्न. टूच्या पुढे क्रियापद ठेवा. आता टू लर्न म्हणजे काय, शिकायला. इन्फिनिटिव्ह आहे. टू गो, जायला. तसं टू राईट, लिहायला. बसायला, टू सीट. जगायला, टू लिव्ह. अभ्यास करायला, टू स्टडी. आपण बोलतो ना कधी कधी टूची भाषा. हे क्लासला का बरं येते, शिकायला. तिकडं का बरं जातो, मरायला. ए का बरं माझ्याकडे बघतो, शिकायला. क्लासला का बरं येतात, बोलायला, शिकायला. टूच्या भाषेमध्ये एक उत्तर असतं. बघा मी जर तुम्हाला विचारलं, ए व्हाय डू यू कम टू क्लास, तुम्ही क्लासला का बरं येतात, टू लर्न, टू स्पीक, टू प्रॅक्टिस. मग टूच्या भाषेमध्ये एक उत्तर असतं. समजते का नाही. ए व्हाय डू प्ले, तुम्ही का बरं खेळतात, टू एन्जॉय, टू विन, जिंकायला. व्हाय डज ही गो, तो का बरं जातो, टू वर्क, काम करायला. मग टूच्या भाषेत एक उत्तर असतं. आणि अजून एक उत्तर असं असतं, पहिलं तुमचं कारण देऊन टाक. आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर सो आय गो टू स्कूल. तुम्ही शाळेमध्ये का जातात, एखाद्याला डॉक्टर व्हायचं असेल तो काय म्हणणार, सर मला डॉक्टर व्हायचं आहे म्हणून मी शाळेत जातो. मग मी उत्तर कसं दिलं, जे माझं उत्तर होतं ते मी बोललो आणि त्याच्यानंतर काय बोललो, सो, म्हणून मी शाळेत जातो. आणि पहिलं उत्तर कसं होतं, कारण.
कारणाच्या पुढं तुमचं उत्तर. आता मी जर तुम्हाला चटकन विचारलं, ए व्हाय डू टेक अ बाथ, अंघोळ का बरं करतो, विचार नाही करत बसायचं. बिकॉज इट इज नेसेसरी, बिकॉज आय लाईक इट, टू क्लीन माय बॉडी, टू रिमूव्ह बॅड ओडर फ्रॉम माय बॉडी, इट इज नेसेसरी. चटकन बोलायचं, विचार नाही करत बसायचं. ए व्हाय डू वेअर शर्ट, शर्ट का बरं घालतो, विचार नाही करत बसायचं. बिकॉज इट इज नेसेसरी, बिकॉज इट इज इम्पॉर्टंट, विचार नाही करायचा. समजतंय? व्हाय आर यू लुकिंग ॲट मी, तू माझ्या डोक्यावर बघत आहे, बिकॉज इट इज नेसेसरी. चटकन बोलून टाक. व्हाय डू थिंक, विचार का बरं करतो रे. हा, पटकन बोलायचं, चटकन उत्तर द्यायचं. नंतर आपण चांगले उत्तर शिकणार आहोत. मॅडम व्हाय डू लाफ, हसतात का बरं, बिकॉज आय लाईक इट. चटकन बोलायचं. हे व्हाय डू स्पीक इंग्लिश, तुम्ही इंग्लिश का बरं बोलतात, बिकॉज वी लाईक इट. हे व्हाय डज शी स्पीक इंग्लिश, बिकॉज शी लाईक्स इट, बिकॉज इट इज नेसेसरी. व्हाय डू आय टीच, मी का बरं शिकवतो, बिकॉज सर यू लाईक इट, बिकॉज इट इज युअर प्रोफेशन, टू अर्न मनी, पैसे कमवायला. आय वॉन्ट टू अर्न मनी सो आय टीच यू, असं पण उत्तर देऊ शकतो ना. मग या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही का जी कारणाशिवाय होत नाही. तुम्ही क्लासला का बरं येतात, कारण आहे. तू माझ्याकडे रागण का बरं बघतो, कारण आहे. तू पॅन्ट का बरं घालतो, कारण आहे. दात का बरं घासतो, कारण आहे. मग कारणच असतं ना. मग ते कारण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तू तोंडावर हात का बरं ठेवतो, कारण आहे. मग असे उत्तर आपण बिकॉजने, सोने आणि टूने देऊ शकतो चटकन. लक्षात येते का? येस ऑर नो? येस. मग मला सांगा, जर व्हायने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर कारण असेल तर विचने विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर काय असतं? विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते. बरोबर, कोणता, कोणती, कोणते. आता जर मी तुम्हाला विचारलं, ए विच सोप डू यू यूज, कोणता साबण तू वापरतो. लक्षात घ्या, विच सोप, विच मोबाईल. मग विचच्या पुढे काय आहे, मोबाईल आहे. अतिशय सोपं, एकदम सोपं. विच मोबाईल, मोबाईलचं नाव घ्या. सॅमसंग, विवो, नोकिया, आयफोन, तुम्ही नाव घेतलं. मग विचने विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर इतकं सोपं असतं, विचच्या पुढे काय आहे ते नाव घेऊन मोकळवा. कोणता साबण तू वापर, मग कोणता साबण, लक्स, हमाम, संतूर, मोती. साबणाची किती नाव आहेत, बोला पटकन. येस, डो, अजून गोटा, हो की नाही. मग साबणाची नावं, ए विच सोप डू यू यूज, साबणाची नावं घ्या. विच मँगो डू यू लाईक, तुला कोणता आंबा, ए तुला कोणता आंबा आवडतो, आंब्याची नावं घ्या. कोणते कोणते, हापूस, पायरी, राजापुरी, लंगडा, जे काय असतील ते नावं घ्या. किती सोपे ना. मग मी जर तुम्हाला विचारलं विच लँग्वेज डू यू स्पीक, कोणती भाषा, चटकन काय करायचं, भाषेचं नाव घ्यायचं. कोणतं नाव घ्यायचं, भाषेचं. किती सोपे. विच स्टोरी डू यू राईट, स्टोरीचं नाव घ्या. त्या स्टोरीचं काय येणार, नाव येणार. मग आता विचच्या प्रश्नाचं उत्तर जर एखादं नाव असेल तर हे काही प्रश्नार्थक शब्द आहे. इन विच सिटी डू यू लिव्ह, तुम्ही कोणत्या शहरात राहता. मग काय बोलायचं, इन पुणे. सिटीचं नाव घ्यायचं, परंतु काय पाहिजे अगोदर, इन पाहिजे. इन विच स्टँडर्ड डू यू लर्न, मग इन 7th स्टँडर्ड. ऑन विच टेबल डू यू जम्प, मग काय म्हणायचं, टेबलाचं नाव घ्यायचं. मग त्या टेबलाला जे काही नाव असेल ना ते ऑन म्हणायचं आणि उत्तर देऊन मोकळवायचं. ऑन विच ग्राउंड डू यू प्ले, कोणत्या ग्राउंडवर तुम्ही खेळतात, ग्राउंडचं नाव घ्या, पण त्या अगोदर काय घ्या, ऑन घ्या. इन विच म्हणजे काय, कोणत्या, कोणती, कोणते, आणि ऑन विच म्हणजे कोणत्यावर. इन द सेम वे हुज म्हणजे काय, कोणाचा, कोणाची, कोणाची. विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते. आता विच मध्ये आणि हुज मध्ये काय फरक आहे. विचच्या पुढे काय असतं, नाव असतं. उत्तर देताना तुम्ही ते नाव घेतात, परंतु हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे. अशा प्रश्नांचे उत्तर हे मालकी विभक्ती मधले असतात. आता मालकी विभक्ती म्हणजे काय, कोणाचा शर्ट वापरतो रे, माझा. मग तू काय म्हणणार, माय शर्ट. शर्ट कोणाच्या मालकीचा आहे, माझ्या मालकीचा आहे. कोणाच्या क्लासला तुम्ही जातात, व्हीटी शिंदे का व्हीटी शिंदेच, व्हीटी शिंदेच. बघा, व्हीटी शिंदेच, ॲपॉस्ट्रॉफी येस. कोणाचा मोबाईल तू वापरतो, सर तिचा, हर. हर काय आहे, षष्टी विभक्ती आहे, हर मोबाईल. कोणाचा शर्ट, माझा शर्ट. कोणाची पॅन्ट, त्याची पॅन्ट, हीच पॅन्ट. कोणाची पोरगी, शिंदेची पोरगी. आणि कोणती पोरगी, नाव घे. जर मी तुला विचारलं कोणती पोरगी तुला त्रास देते, नाव घे. आणि मी जर तुला विचारलं कोणाची पोरगी तुला त्रास देते, तर मालकी विभक्ती घे. म्हणजे ती पोरगी कोणाच्या मालकीची आहे. कोणत्या पोरीकडे तू पाहतो, नाव घे. आणि कोणाच्या पोरीकडे तू पाहतो, फरक आहे ना. कोणत्या शाळेमध्ये तुम्ही जातात, नाव घ्या. आणि कोणाच्या शाळेत जातात, हु स्कूल डू यू गो, शाळेच्या मालकाचं नाव घ्यायचं. कोणत्या शाळेत, मग तुमच्या शाळेचं काय घ्यायचं, नाव घ्यायचं. मग विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते. आता मला सांगा, विच लँग्वेज डू यू स्पीक, इंग्लिश. अँड हुज लँग्वेज डू यू स्पीक, कोणाची भाषा तुम्ही बोलतात, ब्रिटिशांची. मग काय पाहिजे इथे, ॲपॉस्ट्रॉफी यस पाहिजे. ब्रिटिश, हिज, हर, देअर काय आहे. हे विच मोबाईल डू यू यूज,
मोबाईलचं नाव घ्या. अँड हुज मोबाईल डू यू यूज? माय फादर्स. काय म्हणायचं? माय फादर्स. ॲपॉस्ट्रॉफी येस पाहिजे. इन द सेम वे हाऊ म्हणजे काय? कसा, कशी, कसे. हाऊच्या प्रश्नाचं उत्तर काय असतं? एखादं वर्णन असतं. आता वर्णन खूप मोठं असतं. राहुल सर कसे शिकवतात? व्हेरी फास्ट किंवा फास्टली. तो कसा बोलतो? व्हेरी अडखळत. वर्णन व्हेरी फास्ट, व्हेरी स्लो. हे ऐश्वर्या कशी दिसते? खूप सुंदर दिसते, ब्युटिफुल. हे काय आहे? वर्णन आहे. क्लासला कसा येतो? सायकलने येतो. बाय बायसिकल. ऑन फूट काय आहे? वर्णन आहे. बाय बायसिकल. राहुल सर कसे शिकवतात? खूप फास्ट शिकवतात, खूप स्लो शिकवतात, खूप खराब शिकवतात. बघा, व्हेरी बॅड, व्हेरी स्लो. तो कसा गेला? आनंदानं गेला, हॅपीली. ती कशी गेली? दुःखानं गेली, सॅडली. हॅपीली म्हणजे काय? आनंदानं. सॅडली म्हणजे काय? दुःखानं. पोरगं कसं झोपलं? शांततेत झोपलं, पीसफुली. मग हे काय? एक प्रकारचं वर्णन आहे. वर्णन अतिशय शॉर्ट सुद्धा असू शकतं. अतिशय शॉर्टमध्ये कसं? खूप छान, खूप भारी, खूप वाईट, शांततेत, आनंदानं. तो कसा दिसतो? हँडसम. वर्णने. ती कशी दिसते? ब्युटिफुल. ती कशी लिहिते? व्हेरी बॅड, व्हेरी स्लो किंवा स्लोली म्हणा. मग व्हेरी स्लो नाही तर स्लोली, बॅड किंवा बॅडली. पण वर्णन मोठं पण असतं. आता शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसं मारलं? व्हेरी ब्रेवली, व्हेरी केअरफुली, काळजीपूर्वक मारलं, शूरतेनं मारलं. आणि तसं जर वर्णन असेल तर आपण खूप मोठं वर्णन देऊ शकतो ना. येस ऑर नो? येस. मग हावने विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर काय असतं? वर्णन असतं. मी हे तुम्हाला का शिकवतोय? कारण आपल्याला हाऊ मेनी, हाऊ फार, हाऊ लॉंग ह्या प्रश्नांचे उत्तर देखील द्यायचे आहेत. पण त्याच्या अगोदर जर मी तुम्हाला व्हॉटने एखादा प्रश्न विचारला, तुम्ही उत्तर काय देणार आहे? माहिती किंवा चौकशी. पण व्हेनने जर प्रश्न विचारला, त्याचं उत्तर काय असतं? काळ किंवा वेळ. काळ किंवा वेळ कशी असते? सकाळ, दुपार, महिना, वर्ष. इस किट में तीसरी किताब है प्रैक्टिकल वर्कबुक ऑफ इंग्लिश ग्रामर, साई ग्रामर सेट 3. यह इंग्लिश ग्रामर का सबसे अच्छा प्रैक्टिकल वर्कबुक है. इंग्लिश ग्रामर के बहुत सारे क्वेश्चंस एंड आंसर्स तथा सॉल्व सेंटेंसेस टेक्निक्स के साथ दिए हुए हैं. इस किताब में इंग्लिश ग्रामर के A to Z टॉपिक्स आसान भाषा में और अलग तंत्र के साथ कवर किए हैं. अंग्रेजी बोलने के लिए, सीखने के लिए तथा कोई भी एग्जाम में अच्छे मार्क्स प्राप्त करने के लिए यह किताब महत्वपूर्ण है.